हे जे बिल मंत्री महोदयांनी आणलेलं आहे डान्स बारचं, हे बिल खऱ्या अर्थानं आर पाटील साहेब ज्यावेळेस गृहमंत्री होते आणि त्यावेळेस मी पण त्यांचा खाजगी सचिव म्हणून त्यांच्यासोबत काम करत होतो. ह्या बिल आणल्यानंतर आपल्याला माहीत आहे की या संघटनेचे जे अध्यक्ष होते त्यांनी त्यांच्यावर आरोपसुद्धा केले होते आणि मग त्यांना विधानसभेत बोलवून त्यांना शिक्षासुद्धा झाली होती. एवढा इतिहास या डान्स बार क्लोजिंगचा मोठ्या प्रमाणात त्यावेळेस झाला होता. त्याच्या मागचा मूळ उद्देश त्या बिलामध्ये हा होता किंवा त्यांनी एवढं कडक केलं होतं की ज्या झोनमध्ये डान्स बार चालू असला मिळेल त्या झोनच्या DCPंना सस्पेंड करायचं, सिनियर PIला सस्पेंड करायचं आणि नंतर पुढच्या काळामध्ये ते हळूहळू थोडं कमी होत गेलं आणि आज पुन्हा जी परिस्थिती पहिले होती त्या परिस्थितीवर आपण आलेला आहे. आज हे बिल आणण्याचं मूळ उद्देशच तो आहे की कायद्यामध्ये ज्या प्रोव्हिजन आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्यावर आपण व्यवस्थित आपलं डिपार्टमेंट काम करत नसल्यामुळं जो ऑर्केस्ट्रा म्हणून आपण हॉटेलमध्ये आता ज्या परवानग्या देतो परफॉर्मन्स म्हणून, जर आता डान्स बार जरी नसल तर आता आपण पाहिलं की व्हेजिटेरियन जेवणाचे जेवढे इथं बार हॉटेल्स आहे तिथंसुद्धा आपण परफॉर्मन्स लायसन देतो. आपण जर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये गेलो तर तिथेही ऑर्केस्ट्रा म्हणून तिथं दारू नसल किंवा बार नसल तिथेही परफॉर्मन्स लायसन आपण आज देतो. मग हा परफॉर्मन्स लायसन आता आपण जर कंपल्सरी केलं तर त्या परफॉर्मन्स लायसन तिथे पण रद्द होणार आहे. जसं आता सतीश पाटलांनी सांगितलं की वेगवेगळ्या कार्यक्रम असतील तिथं जे परफॉर्मन्स लायसन आपण घेत होतो त्या परफॉर्मन्स लायसनवरही अडचण येणार आहे. म्हणजे इम्प्लिमेंटेशन जे कायद्याचं बरोबर झालं नाही म्हणून आपल्याला ही नवीन दुरुस्ती आणण्याचं काम नव्यानं आपल्याला करायला काम पडलं. ज्यावेळेस डान्स बार वर आपण बंदी आणली त्यावेळेस मोठ्या प्रमाणात ज्या त्या डान्स बारमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया होत्या त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झालेला होता की बा त्या बेरोजगार होणार आहे. एवढ्या मोठ्या बेरोजगार लोकांना तुम्ही काहीतरी पुनर्वसनासाठी योजना आणा. त्या संदर्भात सुद्धा योजना आणली होती. आज जर आपण पाहिलं तर या ऑर्केस्ट्रामध्ये नाही काही म्हटलं तर हजारो लोक याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहे. त्याच्यात कोणी वाजवणारे असतील, तबला वाजवणारे असतील, गायक असतील, ह्या सर्वांचा पुन्हा पुनर्वसनाचा किंवा त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. नाही असं नाही. आहे आपण हे जे विधायक सुधारणा करतोय हे फक्त हॉटेल, उपाहारगृह आणि मद्यपान कक्ष ह्या ठिकाणी, त्याच्यामुळे सतेज भाऊ पण उपाहारगृह म्हटलं म्हणजे आलंच ना. नाही सतेज भाऊ मग आता घरी एखादा कार्यक्रम आहे तर कसं मग तसं नाही. हे फक्त 3 ठिकाणच्या याच्याकरिता आहे हॉटेल. त्या अनुषंगाने आपण मांडणी करावी अशी विनंती आहे. बस ती म्हटलं तरी असे किती बार आहे, असे हजारो बार आहे. नाही मंत्री महोदयांनी जे आता एक्सप्लेनेशन दिलं तरी आता सध्या जिथं मद्यपान नाही आहे तिथेही ऑर्केस्ट्रा आहेच. आज नाही आहे का? आपण चला दादरच्या तिथं गाणे म्हणणारे 2-3 लोक असतात, गाणं म्हणत असतात, गझल म्हणत असतात, वेगवेगळ्या याच्यात त्याच्यात आलं ना. मग हा जो वर्ग आहे हे बेरोजगार होणार आहे. म्हणजे उद्या आपण हा कायदा आणून राहिलो परंतु आपण जो नाही नंतर सांगा ना, तुम्ही नंतर सांगा ना. मंत्री महोदय नृत्य झालं तर त्याच्यावर कारवाई करणार आहे. त्याच्यामुळे आपलं चुकीचं प्रोसिडिंग त्या ठिकाणी संगीतावर बंदी नाही आणलेली. बरोबर आहे. माझा मूळ मुद्दाच तो आहे की जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी बरोबर होत नाही आहे. आपली यंत्रणा तिथं कुचकामी होत आहे. ती यंत्रणा कुचकामी होत असल्यामुळं आपण हे नवीन
कायदे आणूनही उपयोग होणार नाही जोपर्यंत आपण आपल्या यंत्रणेला काहीतरी दोषी धरणार नाही. याच्यात या बिलामध्ये तुम्हाला अजून नव्यानं काहीतरी आणायला पाहिजे होतं की जर तिथं आता असं काही सापडलं तर याला आम्ही जबाबदार धरू, हेही सुधारणा आणा त्याच्यात. परंतु हे सातत्यानं आपण हे आणत राहू आणि जी अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे ती जर व्यवस्थित काम करणार नसेल, ती तिथं कुठेतरी आपले वेगळे हितसंबंध साधून त्याला परवानगी देत असेल, ते चालू देत असेल, तर हे कायद्यानं बरोबर नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या कायद्यासोबतच आपल्याला काहीतरी नियम करायला पाहिजे, काहीतरी घोषणा करा की ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असं ज्यावेळेस येईल त्याचं तिथला PSI किंवा सिनियर PI याच्यावर कारणे दाखवा नोटीस किंवा त्याला सस्पेंड करण्यात येईल, तर त्याच्यावर काहीतरी वचक निर्माण होईल. हे करण्याची गरज आहे. सभापतीमध्ये आपण मला परवानगी दिली त्याबद्दल मी आभार. सदाभाऊ खोत.